नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट. करिअर बाबाच्या प्लॅटफॉर्मला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे करंट अफेअर. एक्झामचा हा असा एक इम्पॉर्टंट टॉपिक जो टॉपिक तुमचं एक्झामला सिलेक्शन डिसाईड करतो. कारण करंट अफेअर हा एकमेव असा सेक्शन एक्झामचा असणार आहे ज्याच्यामध्ये एक तर आन्सर येतं किंवा नाही येतं, या दोनच फॉर्म मध्ये असणार आहे. जर रिडिंग केलेली असेल आणि आठवलं तर फुल मार्क्स, नाही आठवलं मार्क्स गेले. आता प्रॉब्लेम, मुलांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, सर करंट अफेअरला अंत नाही, ही गोष्ट अतिशय बरोबर आहे. कारण याचा अंत कुठेच नाहीये. म्हणून या सब्जेक्टला किंग मेकर असंही म्हणतात. कारण मुलं इथेच डिप्रेस होतात की सब्जेक्ट वाचायचा सुरुवात कुठून करायची, संपवायचा कुठं. कारण जिथे सब्जेक्टलाच अंत नाही तिथे एवढं मोठं लक्षात कुठून ठेवणार, या एकाच भावनेने मुलं डिप्रेस होतात आणि प्रिपरेशन सोडतात आणि सगळं फोकस मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग ह्या पर्टिक्युलर टॉपिकला देतात. तिकडे कितीही स्कोर करा मित्रांनो, जर करंट अफेअर मध्ये एक बऱ्यापैकी स्कोर घेतला नाही तर कट ऑफ क्लिअर होणार नाही. या गोष्टीला स्टॅम्प मारून घ्या. त्याच्यामुळे करंट अफेअर हा जो टॉपिक आहे त्याच्या प्रिपरेशन पासून ते तुमचे स्मॉल स्मॉल डाऊट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सब्जेक्ट कसा वाचायचा, सब्जेक्ट मध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर नोट्स बनवायच्या की नाही बनवायच्या, नोट्स बनवायच्या, नोट्स कोणत्या फॉर्म मध्ये बनवायच्या. कारण नोट्स तुम्ही आज बनवायला सुरू केलं आणि जर तुम्ही 2 महिन्यानंतर त्या नोट्स तुमच्याकडे एक पूर्ण 200 पेजची वही भरलेली असणार तर मग रिव्हिजन कधी करायचं. तो नोट्सही बनवायला स्ट्रॅटेजी लागते मित्रांनो. रॅन्डमली नोट्स बनवल्या आणि एक्झामला जर त्या वाचायला ठरवल्या तर सगळ्या गोष्टी आठवत नाही. माणसाची एक जी देवाने दिलेलं गिफ्ट आहे ना, माणूस गोष्ट विसरतो. जितक्या गोष्टी लक्षात राहतात तितक्या गोष्टी विसरतोय. आणि जर महत्व सांगायला गेलं तर माणूस नेमक्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्याच विसरतो. म्हणून करंट अफेअर हा जो टॉपिक आहे ना, थोडी भीती निर्माण होते की एवढं मोठं लक्षात कसं ठेवायचं. स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघायचा आहे एंड पर्यंत. इतक्या बेस्ट स्ट्रॅटेजी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. व्हिडिओच्या एंडिंगला तुमच्या मनातून करंट अफेअरची भीती पूर्णपणे गेलेली असेल याची गॅरंटी मी घेतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजी एकदम मन लावून ऐकायची आहे आणि हातात पेन पेपर घेऊन बसा. माझ्या ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला पटतात त्या पेपरवर नक्की उतरवा आणि अप्लाय करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ एन्जॉयबल असणार आहे. व्हिडिओला मी सुरुवात करतो. एंडिंगला जेव्हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्हाला एक आनंदाची बातमी मी देणार आहे. यस मित्रांनो, आनंदाची बातमी. तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची आणि आनंदाची अनाउन्समेंट मी एंडिंगला करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत माझ्याबरोबर बनून राहायचंय. चला व्हिडिओला सुरुवात करूया. टॉपिकच आपला करंट अफेअरची स्ट्रॅटेजी आणि प्लॅन काय असणार आहे. फर्स्ट स्लाइड, अतिशय महत्वाची पहिली स्लाइड आहे. पहिली स्लाइड तुम्हाला ठरवणार की सुरुवात कशी करायची, बरोबर. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात कशी व्हावी ही गोष्ट जर माहिती नसेल तर मग रॅन्डमली केलेली मेहनत ही नेहमी वायाच जाते. तर करंट अफेअर म्हणजे तरी काय, सगळ्यात पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न. सर करंट अफेअर नेमकं असतं तरी काय. करंट अफेअर काय न्यूज आहे, करंट अफेअर काय दररोज होणाऱ्या वेगवेगळ्या घटना आहे, करंट अफेअर काय स्पोर्ट्स आहे, करंट अफेअर काय जनरल नॉलेज आहे. खूप सारे प्रश्न मुलांच्या मनामध्ये असतात जे फर्स्ट टाइम हा टर्म ऐकतात. तर करंट अफेअरच्या बेसिक डेफिनेशन पासून तुम्हाला समजून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की सब्जेक्टचं प्रिपरेशन हे कसं असलं पाहिजे. करंट अफेअर अतिशय 2 महत्वाच्या गोष्टीमध्ये करंट अफेअर डिवाइड होतं, स्टॅटिक आणि डायनामिक. त्यांच्या टॉपिक मध्ये जाऊ नका. तुम्ही इथं बघितलं दोघांमध्ये मी एक लाईन काढली, हार्टबीटची लाईन. कारण पूर्ण करंट अफेअरचा हार्ट हे 2च टॉपिक आहेत करंट अफेअर मध्ये. करंट अफेअर म्हणजेच काय, स्टॅटिक आणि डायनामिक 2 असे सेक्शन आहे जे पूर्ण करंट अफेअर जे कव्हर करून घेतं. तर मग आता स्टॅटिक काय आणि डायनामिक काय. जर बातम्या किंवा न्यूज किंवा जनरल नॉलेज घेतलं, काही गोष्टी अशा ज्या फिक्स आहे. मला सांगा सगळ्यात लांब नदी कोणती, तर आज जी सर्वात लांब नदी ती पण उद्या तीच सर्वात लांब राहणार, राईट. याच्यामध्ये चेंजेस होणार नाहीत. ज्या गोष्टी फिक्स आहेत, ज्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत, त्या गोष्टी झाल्या तुमच्या स्टॅटिक. लांब नदी कोणती. परत तुम्ही जर आणखी जर टॉपिक घेतले मी की वेगवेगळे जे आपले जनरल अवेअरनेस जनरल नॉलेजचे वेगवेगळे टॉपिक आहे जे फिक्स असतात ते तुमच्या स्टॅटिक ह्या पार्टमध्ये मोडतात. डायनामिक म्हणजे त्या न्यूज ज्या डेली बदलतात. गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेल्या वेगवेगळ्या स्कीम झाल्या, नंतर बँकेच्या आलेल्या वेगवेगळ्या स्कीम झाल्या. दररोज जे आपले नॅशनल इंटरनॅशनल जे पण पीएम मोदी जे व्हिजिट देतात, बरोबर, तिथे जाऊन ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडामोडी होतात त्या तुमच्या डायनामिक मध्ये येतात. मग स्टॅटिक आणि डायनामिक यांना डिवाइड कसं करायचं आणि जर मग दोघांचं प्रिपरेशन सेपरेट करायचं का. मी याचा आन्सर प्रामाणिकपणे नाही असं देणार. याचं रिझन असं, मी तुम्हाला बोललो ना स्टार्टिंगलाच एक गोष्ट तुम्हाला मी जी सांगितली ती ही की करंट अफेअरला अंत नाही. हा असा वास्ट टॉपिक आहे की ज्याला कुठेच अंत नाही. त्याच्यामुळे याला आपल्याला जितकं नॅरो करता येईल तितकं नॅरो आपल्याला बनवायचंय, तरच गोष्टी लक्षात राहील. अतिरिक्त गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही.
फक्त इम्पॉर्टंट गोष्टी जर बाजूला काढल्या तर माइंडलाही थोडं प्रेशर कमी वाटतं आणि जितक्या कमी आणि महत्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवशाल तेवढ्या लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहील. बरोबर. तर मग स्टॅटिक अँड डायनामिक, राईट, वेगवेगळं करायची गरज नाही. याचं रिझन मी तुम्हाला देणार. जेव्हा तुम्ही डायनामिक गोष्टी वाचणार, डायनामिक म्हणजे काय, डेली होणाऱ्या गोष्टी. आज पीएम मोदींनी इकडे व्हिजिट दिली, आज बँकेने नवीन स्कीम काढली, फार्मर करता एक नवीन एखादी स्कीम आली, ह्या गोष्टीमधूनच स्टॅटिक नॉलेज काढायचंय. बरोबर. याच्यातूनच स्टॅटिकच्या ज्या गोष्टी याच्याशी रिलेट आपल्याला करायच्या आहे, जेणेकरून डायनामिकचं प्रिपरेशन करता करतात माझं स्टॅटिकचंही प्रिपरेशन होईल. याचं कारण मी हे देईल, भरपूर सारी मुले स्टॅटिकला खूप जोर लावतात, मोठे मोठे पुस्तकं आणतात, स्टॅटिकच्या खूप साऱ्या गोष्टी पाठ करत बसतात. मित्रांनो, स्टॅटिक 8-9 मार्क जास्त नाही, 8-9 मार्क जास्त नाही. 8-9 मार्क करता एवढी मेहनत वर्थ आहे का? मी आन्सर देणार नाही. डायनामिकच्या डेलीच्या गोष्टी होतात त्या अतिशय महत्वाच्या असतात, त्याला वेटेजही थोडं जास्त असतं कम्पेअर टू स्टॅटिक. म्हणूनच सांगतोय, डायनामिकचं प्रिपरेशन करताना स्टॅटिकच्या बातम्या तिकडूनच ओढायच्यात, तिकडूनच रिलेट करण्याचा ट्राय करायचा, जेणेकरून स्टॅटिक आणि डायनामिक यांचं बॅलन्स राहायला जाईल एकाच टॉपिकमध्ये. हा आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मंत्र, की प्रिपरेशन करताना काहीही सेपरेट करायचे नाही, दोघांना नेहमी रिलेट करूनच प्रिपरेशन करायचंय. चला तर एक गोष्ट तर कळली, स्टॅटिक म्हणजे ज्या गोष्टी फिक्स आहेत त्या, आणि डायनामिक म्हणजे त्या दररोज ज्या घडामोडी घडतात, ज्या दररोज मी बातम्या ऐकतो, नवीन नवीन इव्हेंट्स ऐकतो, त्या स्पोर्ट्स रिलेटेड असू द्या, त्या देशाच्या रिलेटेड असू द्या, त्या नॅशनल असू द्या, त्या इंटरनॅशनल असू द्या, ह्या ज्या डेली जे चेंजेस होतात ते झालं माझं डायनामिक. बरोबर. मग सर आता पुढे काय, याच्यामध्ये कोणकोणते सेक्शन येणार आणि मी पुढे माझी स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे. बरोबर. आता इव्हेंट्स, मी थोडं डायनामिक मध्ये माझा कल वाढवतोय, मी तुम्हाला त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय की फक्त डायनामिक म्हणून विषय संपत नाही, तर डायनामिक मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात ज्या आपल्याला कव्हर करायच्या असतात. बघा, डायनामिक मध्ये तुमचे इव्हेंट्स कोणकोणते आले, तुमच्या डील झाल्या, ज्या डेली नॅशनल इंटरनॅशनल लेवलला चायना बरोबर आपले काहीतरी बॉन्ड होतात, चायना बरोबर काही आपण साईन करतो, कोणत्याही जापान बरोबर काही आपण साईन करतो, राईट. ते कोणतेही प्रोजेक्ट असू द्या, नॅशनल इंटरनॅशनल जे प्रोजेक्ट असतात ते तुमच्या आता डील्समध्ये. स्कीम्स, बँकिंगच्या दररोज नवीन नवीन स्कीम्स येतात, फार्मर लोकांकरता आलेल्या स्कीम्स, स्टुडंट करता आलेल्या स्कीम्स, एज्युकेशनल लेवलच्या आलेल्या स्कीम्स, या सगळ्या झाल्या स्कीम्स ज्या डेली लेवलला बदलतात. एक तर ज्या स्कीम्स ऑलरेडी आहेत त्या अपडेट होतात किंवा नवीन स्कीम मार्केटला येतात. का? कारण गव्हर्नमेंटला टिकायचं असतं. बरोबर. कोणतंही गव्हर्नमेंट जेव्हा मार्केटला येतं ते 5 वर्ष आपलं राज्य घेऊन येतं. बरोबर. वोटिंग जर पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर जनतेला काहीतरी गोळी द्यावी लागेल. बरोबर. त्याच्यासाठी स्कीम्स या बदलल्याच जातात, आपल्या भल्याकरता प्लस मायनस स्कीम्स येतात. बरोबर. जस्ट तुम्ही आता मागे बघितलं असेल, फार्मर लोकांच्या अकाउंटला काहीतरी पैसे डिपॉझिट होत आहेत. आता ही काय कशा करता होता, स्कीम काय होता, त्याचा मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ह्या ज्या स्कीम्स आहेत याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. बरोबर. याच्यातूनच प्रश्न उचलतात मित्रांनो, ॲज इट इज प्रश्न एक्झामला येतात. ज्या स्कीम्स आल्या थोडं जरी लक्ष ठेवलं ना तरी एमसीक्यूज एक्झामला येतात. आपल्या थेरी लिहायची नाहीये, थोडं जरी त्याच्यामध्ये प्लस मायनस आपलं थोडी मायनर जरी रिडिंग असली तरी करेक्ट ऑप्शन एक्झामला केलं जातं. पण महत्वाचं काय, आपली रिडिंग ही करेक्ट डायरेक्शनला आहे की नाही हे अतिशय महत्वाचं. नंतर बँकिंग न्यूज, तुम्हाला बोललो ना दररोज बँकिंगच्या भरपूर सारे न्यूज असतात. बँकिंगचे इंटरेस्ट रेट झाले, बँकिंगचे लोन देण्याच्या डिफरंट स्कीम झाल्या. बरोबर. एफडीचे वगैरे रेट झालेत, ह्या सगळ्या. परत बँकिंगच्या वेगवेगळ्या मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे, पर्सनॅलिटी चेंज होतात, राईट. बँकिंगचे सीईओ वगैरे चेंज होतात. तर मग आरबीआय बद्दलच्या भरपूर साऱ्या न्यूज झाल्या. तर हा पण एक अतिशय महत्वाचा सेक्शन पडतो, कारण आपण एक्झाम बँकिंगच्या जर देत असलो तर ऑब्व्हियसली बँकिंग हा एक इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे, त्याच्यामुळे याला इग्नोर करून चालणार नाही. ही टॉपिक तुम्हाला करंट अफेअरमध्ये तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करावाच लागेल. स्पोर्ट्स रिलेटिव्ह, स्पोर्ट तर खूप जणांना आवडतं, राईट. जर मी क्रिकेटबद्दल विचारलं तर आज जी ऑडियन्स मला बघते 90% लोकांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहेच. जर कॅप्टन म्हटलं तर लगेच कोणाचं तोंडावर विराट कोहली नाव येईल याच्यात शंका नाही. बरोबर. तर हा एक असा स्मूथ सेक्शन आहे आपल्या इंडियन लोकांकरता, कारण आपण स्पोर्ट्स डेली बघतो, राईट. त्याच्यामुळे हा एक इझी सेक्शन याच्याकरता म्हणेल, कारण याच्यातले नावं आपल्याला नोन असतात. विराट कोहली म्हणल्यावर कानाला मुंग्या येत नाही. बरोबर. कारण ते नाव आपण कुठे ना कुठे ऐकलेलं असतं, राईट. वेगवेगळे जे दौर चालतात, साऊथ आफ्रिकेचा टूर आता सध्या चालू आहे, राईट. बाकीचे जे टूर चालू आहे, आपली जरी पूर्ण मॅच बघणं झाली नाही तरी स्कोर किंवा हायलाइट आपण बघतो याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला रिलेट करता येतात. कोण चांगलं खेळतं ते, कोणाला अवॉर्ड गेला, या गोष्टी थोड्याशा रिलेट असतात. आणि 2 ते 3 प्रश्न स्पोर्ट्स लेवलचे तुम्ही एक्झामला डोळे झाकून एक्सपेक्ट करू शकता आरामात, जास्त पण कमी नाही. हा एवढा काउंट असतो. त्याच्यामुळे स्पोर्ट्स हा एक असा सेक्शन जो तुम्हाला कव्हर करावाच लागेल तुमच्या करंट अफेअरमध्ये. इकॉनॉमिक न्यूज झाल्या, तुमच्या नॅशनल इंटरनॅशनल न्यूज झाल्या, आणि नंतर पॉलिटिक्स रिलेटेड काही न्यूज झाल्या. हा जो पहिला पीपीटी आहे याच्यामध्ये मला काही विशेष तुम्हाला सांगायचं असं नाही, मला फक्त एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे की करंट अफेअर
नेमकं असतं तरी काय, बरोबर. कारण जर करंट अफेअरची डेफिनेशन माहित नसेल तर रॅन्डमली बुक्स घेतले आणि वाचणं सुरू केलं, नो यूज, काहीच फायदा नाही. मी आशा करतो तुम्हाला कमीत कमी एक गोष्ट तर लक्षात आली असेल की करंट अफेअर म्हणजे असतं तरी काय. जर एवढं जरी कळलं ना, हा पीपीटी माझा वर्क झाला असं समजेल मी, बरोबर. आणि तुम्हाला एक आयडिया आली असेल असं मी कन्सिडर करतो. आणि हेच अझम्पशन घेऊन मी एक पाऊल पुढे टाकतो माझ्या करंट अफेअरच्या प्रिपरेशन मध्ये. येस, आता हा जो टॉपिक आहे ना, हा इतका महत्वाचा आहे ना, तुमच्या जे डोक्यात आहे ते माझ्या पीपीटीत आहे. तुम्ही जे बघता बघता जे तुमच्या आतापर्यंत डोक्यात चालू होतं ना, ते माझ्या पीपीटी मध्ये आहे. मला माहितीये हे क्वेश्चन 90% लोकांना पटणारच. तेच क्वेश्चन मी तर कव्हर केलेत जेणेकरून तुमच्या शंकांचं निवारण हे आजच्याच व्हिडिओमध्ये मला करता येईल. क्वेश्चन वाचा, हाऊ टू मेमराइज द कंटेंट, अतिशय महत्वाचा आणि एकदम टॉप लेवलचा क्वेश्चन. कारण लक्षात कसं ठेवावं हाच तर मोठा प्रश्न आहे सर. वाचून तर आम्ही घेतो, 4-4 महिन्याचे आम्ही कंटेंट वाचतो, पण परीक्षेला तोच टॉपिक मला कसा आठवणार, हा मॅक्झिमम लोकांचा असलेला प्रश्न. आन्सर मी देणार. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू मेक सिंपल नोट्स, बरोबर. कारण नोट्स सगळेच बनवतात. तुम्ही एका पर्टिक्युलर एक्झामला लॅक्स ऑफ कॅन्डिडेट प्रिपेअर करतात मित्रांनो, प्रत्येक मुलगा हा नोट्सच काढतोय, यात काहीच वाद नाही. मग मला सांगा त्याच्यात आणि माझ्यात फरक काय. नोट्स तोही काढतोय, नोट्स मीही काढतोय, मग माझं सिलेक्शन का होणार, त्याचं का नाही होणार, याचं कारण मी देईल. हाऊ टू मेक सिंपल नोट्स या क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर आहे. जितक्या स्मार्टली नोट्स तुम्ही बनवणार तितकाच फायदा एक्झामला तुमचा होणार. म्हणून हाही एक महत्वाचा क्वेश्चन खूप जणांच्या माइंडमध्ये असतो की नोट्स कशा बनवाव्यात. थर्ड क्वेश्चन, इम्पॉर्टंट कंटेंट फॉर बँकिंग एक्झाम, बरोबर. बँकिंग एक्झाम करता महत्वाचे मुद्दे आम्ही कुठून उचलायचे सर. कारण मॅक्झिमम लोक बँकिंगसाठी प्रिपरेशन जेव्हा करतात ते अनवॉन्टेड कंटेंट वाचत बसतात, कचरा कंटेंट जो एक्झामला आतापर्यंत कधी आलाही नाहीये किंवा येईल याची शाश्वती नाहीये. पण नाही, एक इमोशनल अटॅचमेंट असते, अरे माझं सुटून जाईल, माझं ते सुटून जाईल. एखादं बुक हातात पडलं, त्या बुक मधलं प्रत्येक सेक्शन कव्हर करण्याचा माहित नाही का आपण ट्राय करतात आणि त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जातो. आणि तो सेक्शन एक्झामला खूप मायनर पद्धतीने कव्हर केल्यामुळे त्या गोष्टी एक्झामला येतही नाही, त्याच्यामुळे तिथे तुमची मार्क्स जातात. म्हणून कंटेंट महत्वाचं आहे, काय वाचायचं ते अतिशय महत्वाचं आहे, बरोबर. जर मला विचारलं कंटेंट मेमराईज कसा करायचा किंवा मग सिंपल नोट्स कशा काढायचा, याचं तुम्हाला मी एक सिंपल आन्सर देईल. प्लॅन, तुमची स्ट्रॅटेजी. जेव्हा मी तुम्हाला मी जी पहिली पीपीटी दाखवली त्याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या की करंट अफेअर मध्ये असतं काय, बस एवढी गोष्ट जर डोक्यात गेली तर मग आता मला फक्त डिवाइड सेक्शन करायचे की याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट कोणते आणि त्या पार्टनुसार मी माझ्या कशा पीपीटी बनवणार. ही जरी एक कॉमन नोट झाली माझी, त्याच्यापेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट मी देईल की आजच्या ज्या तुम्ही नोट्स काढल्यात किंवा आता जो कंटेंट कलेक्ट केलाय त्याला त्या दुसऱ्या दिवसी ज्या नवीन नोट्स काढल्या त्याच्यावर रिलेट करणं शिका. कारण आपलं डोकं असं डेव्हलप आहे ना, तुम्हाला जर मी एखाद्या पिक्चरची स्टोरी विचारली ना, तुम्ही पटकन सांगशाल ह्या सीनला झालं होतं, ह्या सीनला झालं होतं. का माहिती का, कारण तुम्ही पिक्चर स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघितलाय, त्यात गॅप नाही कुठं, बरोबर. म्हणून माइंडला तो लक्षात आहे. म्हणून कोणतीही गोष्ट लक्षात ठेवताना त्या पर्टिक्युलर गोष्टीचा फ्लो बनवणं खूप महत्वाचं आहे. त्याचं गाणं एक गाणं म्हणून लक्षात ठेवा, ज्याला गाणं आवडतं, ज्याचे गाण्याचे शौक आहे त्याने गाण्याच्या टाईपमध्ये तो कंटेंट लक्षात ठेवा. ज्याला काही दुसऱ्या गोष्टी आवडतात लक्षात ठेवायला त्याने त्या रिलेटेड लक्षात ठेवा. फक्त माइंडला एक फ्लो द्या. जोपर्यंत ती पर्टिक्युलर थिंग तुम्ही गोष्टी रूपात लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत ती गोष्ट मी 100% सांगतो लक्षातच राहणार नाही. कारण जर एखादी गोष्ट लक्षात ठेवायची त्याचा फ्लो असला पाहिजे, ती स्टोरीच्या पद्धतीनेच लक्षात राहते. आणि कोणत्याही नोट्स काढताना त्या स्टोरीच्या रूपातच काढा, म्हणजे एक्झामला काय तुम्हाला रात्री झोपेतून जरी उठून मी विचारला एखादा क्वेश्चन तुम्ही लगेच सांगणार, बरोबर. या गोष्टीचे आन्सर तुम्हाला पुढच्या पीपीटीत आणखी बेटर भेटणार. हाऊ टू मेमराईज माझा पहिला क्वेश्चन होता, राईट, की गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, बरोबर. हा जो तुमचा पहिला क्वेश्चन होता तो तुमचा इथे क्लिअर होणार. हे बघा, सगळ्यात महत्वाचं, अतिशय महत्वाचं, नोट्स बनवताना लक्षात ठेवायचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. नोट्स कशा बनवाव्यात, कोणत्याही नोट्स असू द्या, त्या जर तुम्ही त्या नोट्स काढतात तुमचं एंडिंगला एक 200-300 पेजेसचं पुस्तक भरलं आहे, वही भरलं आहे, त्या नोट्सचा काहीच अर्थ नाही मित्रांनो. कारण आपल्या माइंडला एक लिमिटेशन असतं, प्रत्येकाचा एक आयक्यू असतो, प्रत्येकाचे लक्षात ठेवण्याची क्षमता असते. जर 200-300 पेजच्या जर नोट्स बनवतात, ते नोट्स ना ते पुस्तक आहे, ते लक्षात राहणार नाही तुमच्या कधीच. म्हणून नोट्स या शॉर्ट असाव्यात, नोट्स या शॉर्ट असाव्या, पण नोट्स इतक्याही शॉर्ट नसाव्यात की त्याच्यामध्ये पॉईंट सगळे कव्हर नाहीयेत. म्हणून याला बोलतात स्मार्ट वर्क. कमीत कमी मेहनतीत जास्तीत जास्त गोष्टी लिहिणं याला बोलतात स्मार्ट वर्क. आणि तो तुम्हाला डेव्हलप करायचा आहे आणि तो डेव्हलप करण्यासाठीच मी आज इथं उभा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला किती प्रॉपरली मेमराईज करता येईल हे तुम्ही माझ्यावर सोडा, काहीच हरकत नाही. ज्यांना नाही माहिती त्यांना ते
समजून देण्याचं काम माझं, राईट. मग आता सर नोट्स कशा डिवाइड करायच्या, हे मी माझी स्वतःची एक स्ट्रॅटेजी लावली आहे, बघा नक्की वर्क होईल. मी तुम्हाला सांगितलं करंट अफेअरमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, स्कीम्स येतात, बँकिंग न्यूज येतात, स्पोर्ट्स येतं, इकॉनॉमिक्स येतं, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज येतात, पॉलिटिक्स येतं. आता जर मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात, म्हणजे याच्या बाहेरचं करंट अफेअर एक्झामला येणार नाही, बरोबर. हे असे सेक्शन काढलेत ज्याच्या बाहेरचं एक्झामला येत नाही. ह्याच गोष्टीशी रिलेटेड क्वेश्चन फिरून फिरून येतात. काय स्कीम, जर स्कीम बद्दल विचारत आलं, 2000 आता 21 चालू, राईट, उद्या 22 सुरू होणार, तो 21च्या न्यूज विचारला जाणार. दुसरं काय होणार, तीच एक्झाम मी 2023 ला दिली तर 23च्या स्कीम विचारला जाणार. याला बोलतात डायनॅमिक करंट अफेअर. फक्त काय होतंय, स्कीम चेंज होतात ते, पण क्वेश्चनचा जो कंटेंट आहे तो स्कीम्स मधून विचारला जातोय. म्हणजे एक गोष्ट कळाली की मी कोणत्याही नोट्स एवढ्या याच्या जर कव्हर केल्या तर माझे सगळे टॉपिक कव्हर होतात. स्कीम झाली, बँकिंग न्यूज झाली, स्पोर्ट्स, मी याला डिवाइड करून घेणार. आता माझा एक गोष्ट खूप क्लिअर झाली की मला नोट्स काढताना मला माहिती, मला जर एखादी गोष्ट करून ऐकली मी, ती पहिले रिलेट करायची, ती याच्यामध्ये कशामध्ये बसते, ती बँकिंग न्यूज आहे का, ती स्पोर्ट्स न्यूज आहे का, आणि ज्याच्या कॅटेगरीमध्ये ती तो वाला पॉईंट ऍड करायचा, बरोबर. एकदा तो ऍड केला की मग तुम्हाला तुमची आयडिया जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एखादी स्पोर्ट्सची न्यूज ऐकली, ती तुम्ही तिथे टाकली, राईट, आणि त्या स्पोर्ट्स पर्सनचं उद्या बँकिंग बरोबर काही रिलेशन आलं, म्हणजे तोच पर्सन जर बँकिंगशी रिलेटेड करायचा ठरला तर तुमच्याकडे स्पोर्ट्स स्कीम मध्ये ती न्यूज तुम्ही ऑलरेडी लिहिली आहे. याला बघा रिलेट करणं, राईट. फक्त पागलसारखं लिहू नका, कारण कंटेंट नुसते लिहत राहिले तर काहीच फायदा होणार नाही. कंटेंट रिलेट करणं शिका. जितक्या शॉर्ट आणि तुम्हाला स्वीट त्या पद्धतीने मांडताय तितक्या स्वीट पद्धतीने मांडण्याचा ट्राय करा, बरोबर. तर जर तुम्ही अशा पद्धतीने नोट्स बनवण्याचा ट्राय केला तर गॅरंटी देतो मी तुम्हाला करंट अफेअर रिव्हिजन करायची सुद्धा गरज पडणार नाही. कारण ते तुम्ही इतक्या सिस्टमॅटिक लिहितात ना, आपल्या डोक्यामध्ये त्याचा एक छाप पडून जाते. एक्झामला ऍज इट इज नोट्स आठवतात जशा आपण लिहिल्या तशा, पण त्या केव्हा आठवणार, जेव्हा नोट्स ह्या शॉर्ट असतील तेव्हा. जर तुम्ही 200-300 पानाचे एखादं बुक लिहून टाकलं, काहीच आठवणार नाही एक्झामला, राईट. म्हणून नोट्स प्रॉपर करणं हा करंट अफेअरचा अतिशय महत्वाचा आणि एक इंटिग्रल पार्ट आहे. तो तुम्हाला शिकावाच लागेल. जर तुम्ही नोट्स प्रॉपर बनवल्या तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक सुरळीत होतात, बरोबर. आता नेक्स्ट आणि दुसरा महत्वाचा पॉइंट तो हा की बँकिंग साठी सर क्वेश्चन कुठून उचलल्या जातात, बरोबर. खूप लोकांचा क्वेश्चन आहे, सर नोट्स तर आम्ही बनवून घेणार, त्यात काहीच डाऊट नाही, कारण जर मला रीडिंग करायची आहे तर ऑब्व्हियसली मी नोट्स कव्हर करणार आहे, यात वाद नाही. पण जो महत्वाचा टॉपिक, सर कोणते पर्टिक्युलर टॉपिक असे आहेत जे एक्झामला विचारला जाणार आणि ज्याला मी जास्त जोर दिला पाहिजे, तर मित्रांनो हे तुमच्या समोर ठेवलेले पॉइंट्स, हे एक्झामचे असे पार्ट्स आहेत. लास्टचे 20-30 इयरचे पेपर तुम्ही उचलून बघा, याच्या बाहेरचा प्रश्न नाही. याच्यातलेच वेगवेगळे फक्त क्वेश्चन थोडे फिरवणार, बाकी क्वेश्चनचा जो सेक्शन आहे तो याच्यातूनच उचलणार. तुम्हाला बँकिंग सेक्शनचे क्वेश्चन येणार, मी परत बोलतोय, आलेल्या स्कीम्स ज्या असणार त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार. फिगर अवॉर्ड, अतिशय महत्वाचा पॉईंट, अवॉर्ड, वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड डेली दिले जातात, राईट. अवॉर्ड्स ही एक इम्पॉर्टंट पॉईंट पडतो. बुक्स, कोणकोणते बुक्स मार्केटला आहे, बुकचे ऑथर रिलेटेड क्वेश्चन तुम्ही बघितले असणार, याच्यावर तुमचं एक कनाक्ष लक्ष असलं पाहिजे की मार्केटला नवीन बुक्स कोणते येतात. ते इकॉनॉमिक्स रिलेटेड बुक्स असणार, ते कोणत्या एक्झाम पॉईंटवर रिलेटेड बुक्स असणार, ती एखादी कोणाची ऑटोबायोग्राफी सुद्धा असू शकते. याच्या जर जे बुक्स आहेत त्यांचे ऑथर कोण, हाही एक इम्पॉर्टंट सेक्शन जो एक्झामला 1-2 क्वेश्चन तुम्हाला नक्की ऍडव्हान्स मध्ये देणार. त्याच्यानंतर हेडक्वार्टर, बँकेचे हेडक्वार्टर सुद्धा विचारले जातात, पर्टिक्युलर बँकेचे हेडक्वार्टर कोणतं आहे, राईट. हा पण एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे जो एक्झामला कव्हर केल्याच जातो. आणि पर्सनॅलिटीज अतिशय इम्पॉर्टंट. तुम्ही कोणताही सपोज आरबीआय बद्दल बोलतोय ना, सगळ्यात पहिला आरबीआयचा गव्हर्नमेंट कोण, बरोबर. हे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. इंटरेस्ट क्रिएट करा. इंटरेस्ट असा क्रिएट होणार नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. जर तुम्ही एखादी पर्टिक्युलर गोष्ट बोलतात तर त्या गोष्टीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी स्वतःला रिवाइज करून घ्यायच्या. याचा गव्हर्नर कोण असला पाहिजे, याच्या काही स्कीम्स आहे का, याला कोणते अवॉर्ड सध्या दिले गेलेत का, याचं शेअर मार्केटमध्ये काय चालू आहे का, याचं करंटली पीएम मोदीने याच्याबद्दल काय अनाऊन्स केलंय का, किंवा मग मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल काही रिसेंट अनाउन्समेंट केली का. या सगळे प्रश्न स्वतःला, एखादा टॉपिक उचलायचा, तेच प्रश्न स्वतःला विचारायचे. तुमचे मल्टिपल सेक्शन एकाच याच्यात कव्हर होणार, डोळे झाकून कव्हर होणार. आणि अशा पद्धतीने तुमच्या नोट्स पण खूप शॉर्ट होणार मित्रांनो, कारण तुम्ही आता रिलेट करणं सुरू केलंय, बरोबर. तुम्ही स्पोर्ट्स किंवा बँकिंग मध्ये स्कीमचे सुद्धा पॉईंट कव्हर करतात, कारण त्याच्याशी तो रिलेटेड आहे. म्हणून कोणताही सेक्शन रिलेट करणं सुरुवात करा आणि त्याच्यानुसार शॉर्ट नोट्स बनवा. मी गॅरंटी देतो तुमच्या नोट्स खूप शॉर्ट असणार आणि एक्झामला तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स त्या पर्टिक्युलर सेक्शन नक्की देणार. तर हा एक शॉर्ट व्ह्यू होता मित्रांनो, हाऊ टू प्रिपेअर फॉर बँकिंग एक्झाम.
तुमचे प्लॅन्स काय असले पाहिजे, तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो होतो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी मी देणार आहे ती ही की करिअर बाबाच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला दररोज करंट अफेअरचं एक लेक्चर भेटणार आहे. त्याच्यामध्ये त्या दिवशी होणाऱ्या पूर्ण घटना, त्या स्कीम्स रिलेटेड असू द्या, त्या स्पोर्ट्स रिलेटेड असू द्या, त्या कोणत्याही सेक्शन रिलेटेड असू द्या, त्या घटना तुम्हाला मी एका स्टोरीच्या माध्यमातून शॉर्ट अँड स्वीट फॉर्म मध्ये समजून सांगणार आहे. फक्त डेली केलेलं एक लेक्चर तुम्हाला 2-3 महिन्यानंतर रिअलाइज होणार की मी ते जे लेक्चर केलं त्याच्यामधल्या ज्या घटना होत्या मॅक्झिमम कंटेंट एक्झामला कव्हर होणार. कारण मित्रांनो मला माहिती आहे की एक्झामला कोणत्या टाईपचे प्रश्न कुठून कव्हर केले जातात. मी तेच सेक्शन उचलणार. जरी कंटेंट खूप असला, आपण फक्त इम्पॉर्टंट कंटेंट एक्झामला उचलणार आहे आणि तो डेली फॉर्म मध्ये तुमचं रिवाइजही करून घेणार आणि तो कव्हरही करून घेणार. त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांनी ते सेक्शन अटेंड करायचंय, याचा मी बोलतो फायदा उचलून घ्या मित्रांनो. कारण करंट अफेअरला तुम्हाला दररोज 30 ते 40 मिनिटं द्यावेच लागणार आणि ते जर 30 ते 40 मिनिटं पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओच्या फॉर्म मधून बघता ते जास्त लक्षात राहतं. कारण व्हिडिओ माइंडमध्ये लवकर फिट होतात पुस्तकापेक्षा. पुस्तकांना नक्की झोप येते. त्याच्यामुळे सगळ्यांनी फायदा उचलायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा. सगळ्यांना फायदा होऊ द्या. अतिशय फ्री मध्ये तुम्हाला हे कंटेंट भेटणार आहे, काहीही पे करायची गरज नाही आणि डेली तुम्हाला भेटणार आहे. तर मग भेटूया आपल्या डेली सेक्शन मध्ये, जिथे आपण करंट अफेअर बद्दल डेली बोलणार आहोत. आपली भेट तर दररोज होणारच, पण मी आज जी स्ट्रॅटेजी किंवा प्लान्स एक्सप्लेन केले ते प्लान्स माइंडमध्ये ठेवूनच माझ्या व्हिडिओला बसायचंय, कारण तेच प्लान्स आपल्याला उद्यापासून एक्झिक्यूट करायचे. चला तर भेटूया पुढच्या आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.